मित्रांनो, काल सांगितल्याप्रमाणे अंगारक संकष्टी आणि बसवेश्वर जयंतीचा भाग सुरू करू. डिग्रजच्या कृष्णाकाठी मी जाताना नांगर जे नांगरला असता शेतामध्ये ट्रॅक्टरला, त्याच्यातून अशी मातीचे ढीग कदाचित जाताना पडतात आणि याच्यातून मोठा अपघात होऊ शकतो. म्हणून ह्या नांगराचा ढीग आहे जो पडलेला मी बाजूला सरकवला आणि ही मुलं आपली मित्रच आहेत. नदीकिनारी पोहून आल्यानंतर काठावर असलं जांभळाचं झाड हे त्यांना आकर्षित करते, पण ते ठिसूळ असते आणि धोकादायक आहे. मागणं गाडी आले बघा रे, या पुढे अरे गाडी त्याची अडकून बसली. नाही जांभळं कमी आहेत, जांभळं कमी उतरा नको, उतरा रे उतरा पडचिला. मुलं काय सांगून ऐकणार नाहीत. मग मी जांभळा झाडावर चढलो आणि त्याच्या फांद्या सगळ्या तोडून काढल्या जिथे जांभळं जास्त होती आणि हे बघा गाडीजवळ टाकल्या. आणि हा आपला मित्र देखील छोटा आहे आणि या जांभळाच्या फांदीचे जांभळे सगळे काढून खाल्ले आणि मुलांना देखील दिले आणि म्हटलं एकदाच काय ते खावा, कारण की आता या पुन्हा या झाडावर चढायचं नाही, कारण की झाड तुटू शकते. आणि तिथून मी गेलो आहे गणपती मंदिर सांगली येथे. आता अंगारक संकष्टीचा भाग सुरू. मंगळवारी आलेली संकष्टी म्हणजे अंगारक संकष्टी आणि वर्षातून 2-3 वेळेस येते. ही भव्य कमान आहे एंट्रीला गणेश मंदिरात जायसाठी आणि एक आकर्षक अशी रंगोली देखील काढलेली आहे. श्री गणपती मंदिर सांगली आणि सध्या आंब्याचा सीझन आहे म्हणून आंब्यांची आरास केली आहे आणि रांग किती मोठी लागली आहे बघा आत जाण्यासाठी. आणि आपल्याला देखील थोड्या वेळाने त्या रांगेत उभं राहायचं आहे आणि ए साईडनं जे गार्ड केले या पाण्याच्या आतमध्ये कोण जायला नको म्हणून, त्यामुळे चौकोन फिरणं जावं लागतं आणि मंडप उभारला हे महत्वाचं, कारण की ऊन इतका आहे ना भयानक की असं उघड्या पाण्यात जाणं शक्यच नाहीये. म्हणून मंडपाच्या खालून चालत जाण्यासाठी, कारण चप्पल घालून तुम्ही मंदिरामधून फिरू शकत नाही, मग चप्पल बाहेर काढल्यानंतर तुम्हाला आत ऊन लागू शकतं. म्हणून इथे मंडपाची सोय केली आहे आणि पुरुषांना स्त्रियांना जाण्याची लाईन वगैरे सेपरेट वगैरे केली आहे. या ठिकाणी बघा लहान मुलं. अंगारक संकष्टी यांचा व्यवसाय असतो की प्रत्येकाला येणाऱ्याला सुट्टे पैसे देऊन हे टिकलावर लावतात. आणि या मॅडमनी तर तिघांना काय काय दिलं खायला, टिकली देखील लावली आणि तिघांना देखील काहीतरी खायला लावून. टिकली नको म्हणले पण पैसे सगळ्यांना मात्र दिले ते मॅडमनी. आणि हे बघा पाणी देखील सोय केली आहे. बबलू हत्तीच्या स्मरणात पुतळा देखील आहे इथं. आणि हा आंब्याचा सीझन, मध्ये मध्ये आंबे लावलेत आणि झेंडूपासून तयार केलेले आंब्याची फुलं आहेत. आणि ह्या रांगेत आता मी देखील उभारलो. समोर दिसते ती भव्य कमान आणि आतमध्ये गणेश मंदिर आणि गणेश मंदिराच्या बाजूलाच रिद्धी सिद्धी यांचे देखील मूर्ती आहेत. हे बघा आंबे साईडला ठेवले, आंब्यांची आरास केले. हापूसच असणार आंबे, चांगले चांगले आंबे असे आणून ठेवलेत गणपतीच्या इथं. एक काकू चेक करायला लागले आंबा पिकलाय का. काकू आंबा पिकलाच असणार आहे. आणि आतमध्ये एंट्रीला तुम्हाला मी दाखवू शकतो. बऱ्याच जणांना हाऊस आहे, ऍपल फोन मधून फोटो काढतात गणपती मंदिराचे आणि स्टेटस ठेवतात की अंगारक संकष्टीला मी जाऊन आलो. आतमध्ये मूर्ती आहे आणि रांगच्या रांग लागलेली आहे आणि बाजूला चंद्रोदयाचा टायमिंग वगैरे पडत आहे. चंद्रोदय वगैरे घेतलाय, गर्दी देखील भरपूर आहे आणि घोषणा देते लोक मंगलमूर्ती मोरया अशा टाईपचं. आणि आपली घोषणा काय होती, आंबे लागले खूप, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. वर खाली आजूबाजूला चोहीकडे आंब्यांची आरास लागलीच बघा. रेकॉर्डिंग करायचं नाही, स्माइल प्लीज, पण करतो तो. मंगलमूर्तीची मूर्ती, बाजूला रिद्धी सिद्धी त्यांच्या पत्नी आणि 7:45 टायमिंग आहे. संध्याकाळी चंद्रोदयचं दाखवलेलं आहे. आणि दुनाली लेक के दुनाली हात मे सिक्युरिटी देखील आहे. समोर सांगलीचे आराध्य दैवत गणपती आणि रिद्धी सिद्धी यांची मूर्ती. नमस्कार करू शकता तुम्ही. आणि या व्यक्तीकडून मी नारळाला पाणी मारून घेतलं, तर नारळ मला फोडायचं आहे आणि बाजूला नारळ सोलायची देखील सोय केली होती बघा. पाणी मारून घेतलंय मी, कारण पाणी आतल्या बाजूला होतं. आणि या व्यक्तीला बघा सोलायची सुद्धा सोय केली आहे नारळ. आणि या अंगारक संकष्टीला नारळ खूप सोलायला लागणार हे मात्र नक्की. त्यामुळे 1, 2, 3 ठिकाणी नारळ फोडायची सोय केली आहे. बरोबर चौकून ह्याच्यावर मारायचे आणि बरोबर पाणी प्यायच्या हिशोबाने फोडून द्यायचे. तुम्हाला पाणी देखील प्यायला मिळायचं. मंडप बरोबर मेन मंदिराच्या कडला केला आहे. बाजूचे जे 4 उपमंदिर आहेत त्याच्या बाजूला मंडप नाही. इथं मात्र भयानक पाय पोळायचे. मात्र प्रत्येकाने छत्र्या टाकल्यात. त्या छत्रीमध्ये जाऊन तिथे नारळ फोडून घ्यायचा, एक भक्कल ते ठेवून घ्यायचे आणि एक भक्कला आपल्याला द्यायचे. अशा टाईपचं गणपतीला नारळ अर्पण केला जातो, म्हणजे श्रीफळ अर्पण केलं जातं. दुर्वा बघा, दुर्वा गणपतीला वाहिले आहेत, त्या बाजूला आणून इकडे टाकलं जातं, कारण दुर्वामुळे कचरा व्हायला नको. हे बघा किती दुर्वा साठलेले आहेत. बाहेर मंदिराच्या बाहेर दुर्वा काही बसलेले लोक असतात. आणि या टायला इथं साईडला लोक खाली बसले आहेत, कारण की सावली देखील आहे, झाड देखील आहेत. आणि या मंदिराच्या आतमध्ये गेला इथे एक व्यक्ती गेलाय, साऊथ इंडियन सारखा हिरो सारखा तो व्यक्ती होता. म्हणलं याचं लुक जरा आपण ह्यामध्ये कॅमेऱ्यात कॅप्चर करू. तोपर्यंत बाजूला बसली गर्दी बघा, शांतपणे बसले मंदिराच्या आवाराच्या परिसरात. भर दुपारी उन्हाची वेळ आहे, त्यामुळे ऊन लागाय नको म्हणून सावलीत बसले आहेत. आणि आपला साऊथ इंडियन राऊडी राठोड कधी येतोय आला. हे बघा समोरूनच राऊडी राठोड साऊथ इंडियन हातात हे घालून
हे बघा अशा प्रकारे लुक जर आपला असतं तर आपण देखील लई शायनिंग मारली असती, पण आपला लुक साधा सिंपल आहे. आता जाताना सर्वजण पाया पडून जात आहेत. मी देखील दुरून नमस्कार केला आणि येथे चप्पलाचा मात्र घोळ आहे, कारण की इतकी चप्पल बघा. आई बघा टोपी घालत आहे मुलाला लहान, कारण की बरोबरच आहे, ऊन तर एवढं आहे म्हटलं लहान मुलाला टोपी घालणारच. हे बाळा इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ. खोटं नाही बोलणार मित्रांनो, मी पुढे जात असताना मला हा पाय पोहावा लागले, मग लक्षात आलं अरे चप्पल आपण विसरलं की. पण आता चप्पल हुडकायचं म्हणजे एक वेगळीच कसरत आहे. सर्वजण इथे चप्पल हुडकायला लागलेत. एक चप्पल घावायचं पण दुसरं चप्पल घावायचंच नाही. कोणाचं कुठं आहे, कोणाचं कुठं आहे. एक मिनिट बघा इथे. गप काढायला काढा म्हणतात तुमच्या अंगात मस्ती. काही चप्पल बाहेर काढायची सोय केली, त्यामुळे गर्दीच गर्दी, भयानक अशी तुफान गर्दी आहे. आणि एक मित्र देखील तुम्ही ऐकला असेल आता काय म्हटला मित्राला, तर अशा टाईपने इथं गर्दी जो असल्यामुळे. आणि आता मंदिराचा नमस्कार करून मी चालता झालेला आहे. जाताना मित्रांनो ऊन तर भरपूर आहे, पण काही उन्हामध्ये हे भाविक बघा येत आहेत आणि या ठिकाणी भाविकांच्या डोक्याला ते देवाचं हे लावायचं देखील काम करत आहेत. अरे कितक्या लहान मुलाला घेऊन बाई आलेले आहे. हे कडेच झालेले काका नाही, की लहान मूल मी दाखवत होतो. आणि बघा इथं वेगवेगळ्या टाईपचे अंगारक संकष्टी म्हणजे जिथं लोक आहे ना तिथं व्यवसाय असणार म्हणून तर इथं इतक्या प्रकारचे स्टॉल वगैरे लागलेले आहेत. अहो मंगळसूत्र म्हणजे काय, मणी आणि काळा दोरा आणि सोन्याचे 2 शिंपले झाले तरी मंगळसूत्र झालं. पण इथं 7-7 तोळं 8-8 तोळं घालतात. पण या ताईचं मला आश्चर्य वाटलं, 50 रुपयाचं मंगळसूत्र ती किती श्रद्धेनं आणि डिझाईननं वाकून केली. मी इथे रुमाल 50ला 2 हे रुमाल होते आणि यापैकी मी रुमाल इथे घेतले, कारण रुमाल मला कायम लागतात म्हणून 2 रुमाल घेतले. आणि मी पुढे चालता आलो. काही ना काहीतरी खरेदी देखील आपण करतच असतो. नारळ फोडला आहे तो माझ्या हातात आहे आणि गाडीवर बसून आता मी पुन्हा डिग्रजच्या कृष्णाकिनारी जाताना हा सांगलीचा आयर्विन पूल नवीन झाला आहे, त्याच्यावरून इकडे कृष्णामय महोत्सव भरलेला तो भाग तुम्ही पाहिला असाल. नाद एकच कोणता, बैलगाडा शर्यत, पण तो देखील प्रामाणिकपणे बैलगाड्यांना न मारता करा. दुधाची कॅनची गाडी ही पुढे चालली आहे. त्याच्यानंतर एक गाडी दिसली छत्री कुलाव तंस, 1 मराठा 8 मराठा. अरे 8 मराठा कसं काय, लाख मराठा म्हणतात. ठीक आहे ना, पाहू म्हटलं जवळ जाऊन पुन्हा पाहिलं, नक्की 8 मराठा आहे, कारण त्यांच्या घरामध्ये 8 व्यक्ती असतील मराठा म्हणून ते 8 मराठा लिहिले असतील. आणि आता दुसऱ्या दिवशी सकाळी विनू आपल्या घरी आला आहे मला पाहून, आणि आपले बाकीचे मित्र देखील घरामध्ये आले आहेत. माझा नाही तुमचं नाही, तुमचं दोघंच नाही, विनूचा खास भाग आहे. विनोद लहान मुलं काय तर खेळायसाठी आपल्याला आलती आणि विनूला पाठवून दिलं घरी का तर खाऊ देऊन. आणि या दोघांना घेऊन आम्ही पेरू काढायला गेलो. पेरू काढून झाल्यानंतर इथं आपले धनगरी काका चाललेत. काका आणि त्या दिवशी अक्षय तृतीया आणि बसवेश्वर जयंती देखील आहे. मग बसवेश्वर मंदिरात तर आपलं जावंच लागेल. मंदिर आकर्षक असं सजवलं आहे फुग्यांनी. सुरुवातीला फुग्यांची कमान केली आहे आकर्षक अशी, आणि आतमध्ये भजन तसेच इतर कार्यक्रम कीर्तनाचे वगैरे चालू आहेत. आणि बसवेश्वरांची प्रतिमा बाहेर आणून ठेवली आहे. आतमध्ये बसवेश्वर मंदिरामध्ये आकर्षक अशी ओरिजिनल फुलांची सजावट केली आहे. पूर्णपणे फुले पाहू शकतात. मी जवळून देखील पाहिलं, जरबराची ओरिजिनल फुले आहेत, कारण की प्लॅस्टिकची फुलं असतात इतकी शोभा देत नाहीत. मात्र ओरिजिनल फुले खूपच आकर्षक लूक देतात. आणि भजन वगैरे सर्व चालू आहे. लहान मुलं देखील ऐकत आहेत. आणि आपल्या मित्राचा भोरेंचा मुलगा इथे बसून भजन करताय. इतका लहान आहे पण तो भजन करतो. आणि बसवेश्वरांची ही प्रतिमा संध्याकाळी मिरवणूक काढली जाणार. बाहेर दुसरं एक छोटं मंदिर आहे, तिथे देखील रेकॉर्डिंग केलं. आणि बाहेर येऊन पाहतो तर आता बसवेश्वर मंदिराचं बाहेरनं हे रेकॉर्डिंग आहे. या ठिकाणी दीपस्तंभ, आता घरी आल्यानंतर साहजिकच जेवण हे आमरसाचं असणार, कारण की आज अक्षय तृतीया देखील होती. पण हे जेवण आमच्यासाठी नाहीये, हे आमच्या समोर ज्या भाभी राहतात ज्यांचं नाव शालन सय्यद आहे त्यांना देण्यासाठी आमची मिसेस घेऊन गेले आहे. तर आपले सर्व धर्म संभाव अशा टाईपचे जरा काम असतंय. आणि भाभी एकटीच आहे, एकटीच म्हणजे मुलगा पाहत नाही म्हणल्यावर एकटीच राहते म्हणल्यावर आपण थोडंसं लक्ष देऊन असतोय. आणि बघा ही बैल जे सावलीत बसलेत, हे झाड कशाचं आहे तुम्हाला ओळखू शकणार नाही. कडीपत्त्याचा मित्रांनो, कडीपत्ता जे वास येतो, किती मोठं झाड आहे बघा. डिगरच्या कृष्णाकिनारी इतकं मोठं झाड बघा मित्रांनो, किती मोठं झाड आहे. माझ्या आयुष्यात तर मी पहिल्यांदाच इतकं मोठं झाड पाहिलं. बसवेश्वर जयंतीची मिरवणूक संध्याकाळी तर असणार आहे. मग दुपारी मी शेतात इथं काय करताय तर या ठिकाणी गाड्यावाले हे चराय चाललेत आणि पावसाचे थेंब तुम्हाला रस्त्यावर पडलेले दिसत असतील. आणि हे दाखवायचं कारण म्हणजे मित्रांनो, हे
कच्चं कणीस घेऊन खायला बरं का. आणि त्यांना भूक लागली असताना आणि कुठेतरी गाढवं चरायला गेल्यावर शेतामध्ये कच्चं कणीस मिळाले ते खायल्यात. आणि त्या दिवशी संध्याकाळी भयानक असा तुफान पाऊस पडला मित्रांनो. हे बघा आमच्या मित्राची मुलगी समोर उभारली आहे पावसामध्ये, कारण की पहिलाच पाऊस आहे या सीझनचा आणि त्यात गारा देखील पडल्यात आणि या पावसाचा मनसोक्त आनंद घेतला आहे सर्वच डिग्रजकरांनी तसेच सांगलीकरांनी. आणि काय पाऊस पडला मित्रांनो. नंतर मात्र विजा वगैरे कोसळायला लागले आणि मग नंतर मात्र विजा आल्या, मग सगळेजण आत घरात दडून बसलो. मात्र पाऊस पडून सर्वत्र गारेगार झालं, पूर्ण गरमागरम झालं, ते पूर्णपणे गारेगार झालं. विजांचा आवाज चालू आहे, एखादी वीज पडण्याची शक्यता वाटते. सानवी तिथनं आतच पळाली डोक्यावर बुट्टी घेऊन. वा, विजाचा आवाज ऐकून गाराचा पाऊस थांबल्या विजाचा असा मोठा आवाज आला की मगाची लहान मुलगी दाट धूममध्ये आत पळाली. आणि ही दुधाची गाडी गेली आहे, डिग्रजच्या कृष्णाकडे दुधाची गाडी सकाळी येते संध्याकाळी. दुनिया हिला देऊ का विजन, दुनिया हिला देऊ की वीज किती हाल बघ की बाई. आज जाऊन बसू बाबा, आता भ्यावाट लागली मला तर. अचानक पाऊस सुरू झाल्यामुळे मित्राच्या घरी थांबलो होतो मी. त्याच्या 2 लहान मुले आहेत आणि गोट्यामध्ये जाऊन पुन्हा रील केलेली आहे. AK-47 चलायो, तर ही पुढे AK-47 चालवून बघा, मग कळेल कशी चालवायची असते AK-47. धार काढणं, दूध घालणं हे देखील एक कष्टाचं काम आणि खूप छान काम आहे. आता संध्याकाळी माझी साहजिकच पावले मिरवणुकीच्या आवाजाने बसवेश्वर मंदिराकडे चाललेले आहेत. आपला मित्र संग्राम पाटील, म्हणजे आपण ज्याला संग्राम देशमुख म्हणतोय, कुणाला तर हात दाखवून जावा म्हणून लागलाय. आणि पारंपरिक वाद्यासह समोर लेझिमचा देखील प्रकार होता आणि मुली खूप आकर्षक अशा लेझिम खेळत होत्या. चला तर मित्रांनो, भाग 10 मिनिटाच्या कधीच पुढे गेला आहे आणि डिग्रजच्या कृष्णाकाठी वेगवेगळे भाग दररोज संध्याकाळी येत असतात. पाहत चला, खुश राहा, सुरक्षित राहा. आणि डिग्रजचा कृष्णाकाठ सांस्कृतिक सौंदर्याने भरून निघालेला आहे. रात्री उशिरा माझी पावले ओल्या रस्त्याने घराकडे चालली. डिग्रजच्या कृष्णाकिनारी वेगवेगळे भाग येत असतात. आता उद्या पहा हा भाग. खुश राहा, सुरक्षित राहा.